सेना भवनमध्ये तुम्ही आलात, आधी दर्शन घेतलं आणि आठवणी जागा झाल्या जुन्या. हो बिलकुल. ह्या सानिध्यामध्ये बाळासाहेबांच्या ह्याच सेनाभवनमध्ये बाळासाहेबांच्या सोबत आम्ही सैनिक म्हणून पाहिलेलं आहे. बाळासाहेबांसोबत वावरलेलो आहे आम्ही. याच सेनाभवनमधून माझी कधी आला होता तुम्ही? मला वाटतं 20 वर्षापूर्वी 23 वर्षापूर्वी आलो. त्याच्यानंतर नव्हतो आलो, त्यानंतर हे ऑफिस तोडलं आणि आता नवीन बांधलेलं आहे. तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा जन्म झाला होता आणि मी राजसाहेबांसोबत गेलो होतो. तेव्हाचे नेते, आताचे नेते, अख्खी फौज तुम्ही मनसेची घेऊन गेलात आज. हा साहेबांनीच आमच्या पाठवलेली. सगळ्यांनी सेनाभवनला आज या पत्रकार परिषदेला जातात. त्याच्यामुळे आमचे सगळे नेते मंडळी आज या पत्रकार परिषदेला आले होते. आणि ह्या वास्तूमध्ये आम्हाला बाळासाहेबांच्या आठवणी येणारच, कारण बाळासाहेबांच्या सानिध्यात बरेच वर्ष आम्ही घालवले होते आणि बाळासाहेबांनी इथूनच आम्हाला या राजकारणाचे धडे दिलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविना सेनाभवन आम्हाला अधुराच वाटतं. हे जरी असलं तरीसुद्धा बाळासाहेब कायम आमच्या अंतःकरणात आणि ते कायम राहणार. भावनिक झाला ते सगळं. हा बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे आणि त्याच्यामुळे कारण त्यांनी प्रेमही खूप दिलं.